वेलकम फ्रॉम वन सेकंड टू अनदर व्हिडिओ। हा जो व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती संदर्भात किंवा रजिस्ट्रेशन संदर्भात नवीन माहिती समोर आलेली आहे, ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं खूप आवश्यक आहे। या संदर्भातच हा व्हिडिओ असणार आहे। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण शिक्षक भरती संदर्भात माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। साइडचं नोटिफिकेशन बेल त्याला ऑल ओव्हर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतंही नोटिफिकेशन मिस होणार नाही। टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉइन होऊ शकता। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात अगोदर आणि तुमच्या काही कमेंट्स असतील किंवा प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। कमेंट्स रीड केल्यानंतर जेन्युइन प्रश्न जे असतील त्यांच्या प्रश्नांची उत्तर मी नक्की देईल, ठीक आहे। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात अगोदर पहिली जी महत्त्वाची गोष्ट आहे, जी अपडेट समोर आली आहे ती अशी आहे, ती आहे प्रमाणपत्रांसोबत। काही प्रमाणपत्र जे आहे तुमची 14 तारखेनंतरचे चालणार आहेत। ते कोणते प्रमाणपत्र आहेत त्या संदर्भात माहिती सांगतो पहिले अगोदर। तुम्ही जर नॉन क्रीमी लेअर आणि EWS, जर तुम्ही नॉन क्रीमी लेअर किंवा EWS प्रमाणपत्र 14 तारखेनंतर म्हणजे 14 मे 2025 नंतर असेल आणि 29/12/2025च्या अगोदर, म्हणजे रजिस्ट्रेशन करण्याची जी शेवटची तारीख आहे त्याच्या अगोदरचं जरी असलं तरी सुद्धा तुमचं नॉन क्रीमी लेअर किंवा EWS प्रमाणपत्र ग्राह्य धरल्या जाणार आहे। ही पहिली महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे। जे विद्यार्थी नॉन क्रीमी लेअर संदर्भात विचारत होते आणि ज्यांचं नॉन क्रीमी लेअर 14 तारखेनंतरचं आहे त्यांच्यासाठी ही दिलासादायक आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे, ठीक आहे। पहिला महत्त्वाची जी अपडेट आहे ती सांगितली मी तुम्हाला। दुसरी जी आहे आणि बाकीच्या डॉक्युमेंट्स संदर्भात मात्र बाकीच्या डॉक्युमेंट्स संदर्भात अपडेट नाही आहे। बाकीचे डॉक्युमेंट्स डोमिसाईल असेल, कास्ट असेल किंवा समांतर आरक्षणासंदर्भात किंवा एज्युकेशनल क्वालिफिकेशन संदर्भात किंवा इतर डॉक्युमेंट्स जे आहे तुमचे 14 मे 2025 पूर्वीचे अगोदरचे पाहिजे, ठीक आहे। बाकी नंतर तुम्ही जर समजा एखादी चुकी झाली असेल, त्याच्या संदर्भात गॅजेट काढला असेल किंवा काही डॉक्युमेंट्स काढले असतील तर त्याच्या नंतरच्या तारखेमधले असले तरी चालतात, ठीक आहे। एक्सेप्शनल केसमध्ये कधी कधी काय होतं, आपल्या अगोदरची झेरॉक्स असते किंवा अगोदरचं डॉक्युमेंट्स असतं ते हरवलं, त्यानंतर तुम्ही नवीन काढता तर नवीन जर तारखेमध्ये आलं तर तुमचा जो पहिला पुरावा पाहिजे तेव्हा तुम्ही ती गोष्ट सिद्ध करू शकता। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, ती आहे जात प्रमाणपत्र। ज्या उमेदवारांजवळ 14 तारखेच्या आतमधलं 14 मे 2025 पूर्वीचं जात प्रमाणपत्र आहे त्यांना जात प्रवर्ग जो आहे जर बदलायचा असेल तर तो बदलू शकता, पण तुमच्याजवळ संबंधित गोष्टीचं डॉक्युमेंट असणं खूप आवश्यक आहे। जर तुमच्याजवळ जात प्रवर्गासंदर्भात डॉक्युमेंट्स आहे, तुम्ही त्या कास्टला बिलॉंग करता आणि जर तुम्हाला ती जी कास्ट आहे त्या कास्टमध्ये तुम्हाला तुमचा फॉर्म जो आहे सबमिट करायचा आहे तर तुम्ही तुमचा जात प्रवर्ग जो आहे, जी तुमची कास्ट आहे ते सिलेक्ट करू शकता। तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे, आता काही उमेदवार असे आहेत की ज्यांनी जे आहे काही ठिकाणी फॉर्ममध्ये चुकी झालेली आहे आणि काहींजवळ नंतरचे डॉक्युमेंट्स आहे, त्या संदर्भात काय अपडेट्स आहे। तर बघा, जर तुमची एखाद्या ठिकाणी चुकी झाली असेल रजिस्ट्रेशनमध्ये, जास्तीत जास्त मोस्ट ऑफ द केसेसमध्ये कोणत्या ना कोणत्या उमेदवाराची कुठे ना कुठे थोडीशी मायनर मिस्टेक असते। जर तुमची चुकी थोडीशी असेल किंवा लहान चुकी असेल किंवा मायनर असेल तर त्यावेळेस लक्ष देऊ नका, त्या गोष्टी इतक्या मॅटर करत नाही आणि त्याचा एवढा परिणाम होत नाही। त्या गोष्टींबद्दल तुम्ही जे आहे जास्त विचार करू नका। दुसरी, जर तुमचं जे गोष्टी आहेत या संदर्भात अगोदर मी एक व्हिडिओ बनवला आहे, जर तुमच्या त्या गोष्टी करेक्ट आहे, व्यवस्थित आहे तर तुम्हाला काळजी करायची आवश्यकता नाही। फक्त मुख्य गोष्टी किंवा मेन गोष्टी तुमच्या चुकायला नको, ठीक आहे। आता अजून एक गोष्ट आहे की जर तुम्हाला नंतरचं डॉक्युमेंट आहे तुमचं तर त्यावेळेस मात्र ते नो ऑप्शन आहे, त्याला काहीच ऑप्शन नाही आहे आपल्याजवळ। जर तुमचं डोमिसाईल कास्ट सर्टिफिकेट 14 तारखेनंतरचं आहे ते मात्र ग्राह्य धरल्या जाणार नाही। तुम्हाला अगोदरचंच कास्ट सर्टिफिकेट, अगोदरचंच डोमिसाईल सर्टिफिकेट जोडावं लागेल, ठीक आहे। जुनं असलं तरी चालेल। पुढची जी गोष्ट आहे ती आहे, तुमचा फॉर्म अनसर्टिफाय असेल तर तुमचा फॉर्म सर्टिफाय करायसाठी तुम्हाला 29 तारीख शेवटची आहे। 29 तारखेपर्यंत तुमचा फॉर्म तुम्ही सर्टिफाय करू शकता। पुढची अपडेट जी आहे ती आहे MSc-IT संदर्भात। त्या विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की MSc-IT कंपल्सरी लागते का, MSc-IT संदर्भात जी माहिती आहे ती कुठे नमूद करायची, तर प्रोफेशनल क्वालिफिकेशनमध्ये। परत सांगतो, एज्युकेशनल क्वालिफिकेशन लिहिल्यानंतर प्रोफेशनल क्वालिफिकेशनमध्ये ज्यावेळेस आपण माहिती ॲड करतो तर तिथे एक कॉलम आहे कम्प्युटर लिटरसी। कम्प्युटर लिटरसीमध्ये तुम्ही MSc-IT किंवा CCC तुमचं जे काही झालेलं असेल कम्प्युटरचा कोर्स तो तुम्ही तिथे नमूद करू शकता। आणि राहिलं की MSc-IT नमूद करायला हवी किंवा नको, तर नमूद करायला पाहिजे असं काही कंपल्सरी नाही आहे। जर तुम्हाला नसेल तुमच्याजवळ तर नाही नमूद केली तरी चालते आणि असेल तर नमूद केली तरी चालते। एखाद्याकडून चुकीने राहिली असेल नमूद करायची तर काही हरकत नाही, काही होत नाही। नंतर तुम्ही ते सबमिट करू शकता किंवा तुम्हाला नंतरही सादर करता येते जॉईनिंग झाल्यानंतर। नंतर आहे आता समांतर आरक्षणासंदर्भात,
जर तुमचं डॉक्युमेंट समांतर आरक्षण तुम्हाला घ्यायचं आहे तर तुमचं 14 तारखेच्या अगोदरचं डॉक्युमेंट्स पाहिजे, 14 तारखेच्या नंतरचं नको आहे. जर 14 तारखेनंतरचं डॉक्युमेंट्स तुमचं आहे तर तुम्हाला समांतर आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. ही महत्त्वाची गोष्ट आहे समांतर आरक्षण ज्यांना घ्यायचं त्यांच्यासाठी. पुढची जी गोष्ट आहे ती आहे वय. आता काही उमेदवारांच्या वयासंदर्भात प्रश्न होता की कोणतं वय कन्सिडर केलं जाणार आहे, किती वय कन्सिडर केलं जाणार आहे. ते बघा 14/5/2025 पूर्वी म्हणजे ज्यावेळेस स्टेट एक्झामचे फॉर्म ज्यावेळेस परीक्षा सुरू झाली, परीक्षा घेण्यात आली, परीक्षेचा रिझल्ट डिक्लेअर झाला आणि आता फॉर्म भरण्याची रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया जी आहे म्हणजे 14 तारखेपर्यंत मुदत होती फॉर्म भरण्याची. तर जर तुमची 14 तारखेपर्यंत जर तुमचं वय तुम्ही वयाचा क्रायटेरिया पूर्ण करत आहात, ओपनसाठी 38 वर्ष आणि कॅटेगरीमध्ये किंवा कास्टसाठी 43 वर्ष, जर तुम्ही हा क्रायटेरिया पूर्ण करत आहात, याच्यामध्ये तुम्ही बसताय 14च्या अगोदर, तर त्यावेळेस मात्र तुमचं जे आहे तुम्ही शिक्षक भरतीमध्ये आहात. त्याच्यानंतर जर तुम्ही वयाचा क्रायटेरिया ओलांडला असेल तर काही हरकत नाही, कारण की 14च्या अगोदर तुम्ही वयामध्ये होता आणि नंतर भरती प्रक्रिया जी काय आहे त्यामध्ये जे वय तुमचं कन्सिडर केलं जाणार आहे ते 14च्या अगोदरचं कन्सिडर केलं जाणार आहे, नंतरचं नाही. त्याच्यामुळे हा उमेदवारांसाठी खूप महत्त्वाचा प्रश्न होता. ज्या उमेदवारांचं वय जे आहे थोडं वाढतंय किंवा क्रॉस केलं असेल त्यांच्यासाठी. ठीक आहे. तर वय कधीचं कन्सिडर केलं जाणार आहे, तुम्ही परीक्षेचा फॉर्म ज्यावेळेस भरला तर 14 तारखेच्या अगोदर तुमचं वय 38 किंवा 43च्या आतमध्ये असेल तर त्यावेळेस तुमचं वय ग्राह्य धरलं जाईल. तर अशा संदर्भात ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि या सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचणं खूप आवश्यक होत्या. आय होप हा जो व्हिडिओ आहे किंवा ही जी माहिती आहे तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. या ज्या गोष्टी मी सांगितल्या तुम्हाला या नवीन गोष्टी आहेत किंवा न्यू अपडेट्स आहेत, ज्या ज्या नवीन माहिती समोर आलेली आहे त्यानुसार मी तुम्हाला गोष्टी सांगितल्यात. या गोष्टी फुल अँड फायनल आहेत. याच्यामध्ये कोणतं डॉक्युमेंट 14च्या अगोदरचं पाहिजे, कोणतं 14 नंतरचं चालणार आहे, नंतर जर काही ठिकाणी चुकी झाली तर काय, आणि काही ठिकाणी जर समजा काही गोष्टी राहिल्या असतील टाकायच्या तर त्यावेळेस काय, या संदर्भात मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये सविस्तर व्यवस्थितपणे माहिती सांगितली. ही माहिती तुम्हाला आवडली असेल, तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचली, इतर अभियोगधारकांपर्यंत ही माहिती किंवा हा जो व्हिडिओ आहे किंवा ही जी इन्फॉर्मेशन आहे ती पोहोचण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी, शिक्षक भरती संदर्भात माहितीसाठी पवित्र पोर्टल टीटी परीक्षा किंवा टेट परीक्षा या संदर्भात माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं नोटिफिकेशन बेल ऑलवर सेट करा आणि टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल जिथे तुम्हाला अपडेट्स मिळत असते किंवा PDF किंवा फाईल्स मिळतात त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता. दोघांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. तुमचे काही प्रश्न असतील किंवा डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. हा व्हिडिओ जो आहे या व्हिडिओच्या खाली तुमच्या ज्या कमेंट्स आहेत त्या कमेंट्स जेन्युइन कमेंट्स ज्या आहेत त्यांना मी रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करेल. माझ्याकडून जेवढ्या कमेंट्सला रिप्लाय देता येईल त्या कमेंट्सला रिप्लाय देण्याचा माझा प्रयत्न असेल. ठीक आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.